माझे प्रतिस्पर्धी अनेक कार्य आम्ही त्यांनी केल्या असे माझे मित्र दुर्लभ मित्र नळदंडी गावचे सुपुत्र शक्तिवंत शाहीर दामोदर कोळी याचवडी या गाण्यासाठी 200 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी माझे आवडते माझे कुटुंब आलेले माझा भांडा यश असेच अनेक नवीन माझा आता आहे या ठिकाणी कोळेवाडी मंडळाचे दामोदर भाडी साहेब आहे. सर्वांना शाहीर गाण्याचा मुलगा धन्यवाद. या ठिकाणी तुरेवाला म्हटल्यानंतर थोड बरोबर की नाही वेळ फार कमी मिळतो. ठीक आहे. बुवाने चांगली चाल या गवळणीमध्ये निवडली आहे आणि गवळण सुद्धा चांगली घेतली. सुंदर पंढरनाथ शेठ फडके यांचं गाणं मला सगळ्यांच्या तोंडावर आहे. हा बुवाने काय म्हटलंय अगं लावला सपोरी किती 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 मी जोर अगं लावला सपोरी किती मी जोर काना तुला भीक घालणार ना. हा बुवा म्हटलंय काय बुवाने म्हटलंय या गवळीला सोडणार आहे. हा गवळी जातीचा नाथ हारायचा नाही. अगं लावलंच पोरी किती मी जोर काना तुला भीक घालणार ना. तुझ्या घरात घुसून राधा बाय तुझ्या घरात घुसून राधा बाय तरी तुझं आज लुटणार हाय. गवळी तुझ्या घरात घुसून राधा बाय तरी तुझं आज लुटणार राणीबाई. हा गाणं आहे साधा नाही म्हणून म्हणतो रुंझुन कुंजन करतो कमलावरती मकरंद नचकरीचा स्पर्श फुलाला तसा फासी तोरच गंध सत्र 16 भुवन बाळा ब्रह्मचारी ब्रह्मानंद अन वासुदेवाच्या बसून वैखरी पास सुचवी अनुवंत गवळ्याची राधा नवीन करून आली असा हातात घेऊन मी उभा दांडा हडबाय वाटाच सांग राधे देणार की नाही या गवळ्याला दूध तुझं ताज प्रतिबंध रस्ता केला या गोकुळात चाले माझी सराज. वा हुशार आहेत काय केला जुनी चाल घेतली कारण जुनं ते सोन आहे बरोबर केलाय. मैं अगर सामने आ भी जाया करो वा हिंट दिले तुम्हाला हिंट दिले. ही गवळण बघूया आता काय करते दुसरं मारे. या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी बाबरी राधा झाली बावरी. या देव अवतारी कृष्णालाही जोडायची भाषा करते आणि प्रेम करते आणि जोडायची भाषा करते. काय राधा या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी बावरी राधा झाली बावरी. चंदा मंदा कुंदनंदा का जाता बाजारी पुत्र माट लावीन वाट साला फिरा माघारी.
झोपगड्यांचा गोपाळ वसे नंदा घरी वसे नंदा घरी वसे नंदा घरी राधा गोदा पतीला वंदा मुकुंदाची शिरजोरी या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी कावरी कागदाची बावरी विलाला घवी गोविंद अद्भुत नंदाचा नंद बासरी नादात धुंद अन्याची राधाबाई अन्याची राधाबाई अन्याची राधाबाई शुद्ध हरली मनाने फुलली स्वप्ने रंगली कनसावरी या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी कावरी कागदाची बावरी हो शोभे शंख सुदर्शन दाविनी शिवाचे दर्शन मुखी आगळे आकर्षण धन्य यशोदा माई धन्य यशोदा माई धन्य यशोदा माई निपुटना माई या कृष्णा माई प्रासुर दूध गाई मोक्ष दिली या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी कावरी कागदाची बावरी सुदामा पिंडा करीला वांदा ओढीला साडी गाडी एकतापुरी या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी कावरी कागदाची बावरी या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी कावरी कागदाची बावरी या गोकुळचा राजा सखा कृष्ण हरी वाजवी कावरी कागदाची बावरी थोडा ऑर्गनचा थोडा आवाज येतो या ठिकाणी प्रार्थना गवळण झालेली आहे. संदेश म्युझिकल ग्रुप मुंबई सर्व तेजल पवार शाहीर गोताड अजय तेजल पवार गोताड संदेश गोताड संदेश पालकर नीरज रेटकर याचकडून सुमधुर गायकीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी माझी भाऊकी प्रकाश पंदेरे श्री विलास गोपाळ भालेकर तसेच श्री प्रभाकर पंदेरे साई ट्रॅव्हल्सचे मालक आहेत श्री संदीप चाचे मुरादपूर देवरू श्री अनंत सोमा गोपाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी हाताचे मोठे 5 आहेत. सगळे दिवस सारखे नसतात. बुवा नवीनच आहेत. पहिल्यांदाच या ठिकाणी माझी नद्याची गाठ आहे.
या कला प्रवासामध्ये जात असताना अनेक मित्र मंडळी जमा केली, हीच माझी श्रीमंती आहे. आणि म्हणून मी धन्य आहे या कलेमध्ये. या समाजाने, माझ्या गवळी समाजाला पुन्हा एकदा लाख शुभेच्छा देतो. असंच मला सहकार्य करावं. या ठिकाणी आमचा प्रश्न बुवांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. श्री कैलास पर्वत मानसरोवर तीर्थयात्रा करताना 4 गुंफांचे दर्शन शिवभक्त घेतात. त्या 4 गुंफांची नावे कोणी सांगायचे? उत्तर ग्रंथ आधारे असावे. ओमी क्रमांक 25 असेल तर बघून घेईन. कारण परवा माझा ठाण्यामध्ये प्रयोग झाला. त्या ठिकाणी सुंदर असा सुरेल गायक अमोल कांसे याने उत्तर देण्याचा काटोकाट प्रयत्न केला, परंतु फिरत राहिले. जो विषय होते ते त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. म्हणून तुम्ही प्रयत्न करावा, कारण तुमचं घराणं फार नामवंत आहे. या ठिकाणी तुमचे पदाधिकारी सर्वांना शाहिदी मानाचा मुद्रा करतो. पूर्ण गावकरी वाडी या ठिकाणी महिला आलेल्या त्यांच्या खरोखरच एक मनापासून भावाला आपण सुद्धा साथ दिले, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आता बुवा तुमचा प्रश्न असा आहे. मैनावतीचा पुत्र गोपीचंद राजा, त्याच्या एकूण स्त्रिया किती? यापैकी लग्नाच्या किती आणि अविवाहित किती? कृपया शाहिरांनी भक्तमाळ सोडून ग्रंथ आधारे उत्तर सांगा. बुवा लक्ष असू द्या, उत्तर देतोय. जर का ऐकायला गेलं नसेल तर माझ्याकडनं परत घ्या, कारण आम्ही ग्रंथाच्या आधाराशिवाय काही बोलत नसतो. या ठिकाणी मैनावतीचा पुत्र गोपीचंद राजा याच्या एकूण एकूण स्त्रिया 1600 स्त्रिया होत्या. त्यातील लग्नाच्या लुमावती सह 7 होत्या, म्हणजे अविवाहित 1593 होत्या. लक्षात द्या, एकूण 1600 स्त्रिया, त्यातील लग्नाच्या लुमावती सह 7 होत्या आणि म्हणून अविवाहित 1593 होत्या. पान नंबर 193 ते 211 पर्यंत हे उत्तर आहे. वा ग्रंथाचं नाव मी आता सांगणार, पण खरोखर तुम्ही जर खरे हाडाचे शाहीर असाल तर पटवून घ्यायचंय. सांगायचं राहून गेलं, कारण हल्ली युट्यूबचा जमाना आहे. सुळसुळाट, नुसता सुळसुळाट जो तो उठतो आणि युट्यूबवर मारा टाकतोय. त्याचा परिणाम आमच्या कलाकारांवर पण होतोय. आमच्या कवी आम्ही किती लिहिणार हो, बरोबर की नाही? परंतु आमचा गाला असा आहे, खरोखर जयेश गाला यांनी ही लोककला अगदी समुद्र पार केली आहे. त्यांची सुद्धा या ठिकाणी हजेरी आहे. त्यांनी शूटिंग माझे कार्यक्रम करत आहेत, त्यांचं आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यामुळे कोणीही वैयक्तिक कुठल्याही युट्यूब मध्ये टाकू नये. मारी दोघांनी सुद्धा, अन्यथा तो स्ट्राईक दिला तर तुम्हाला ते प्रॉब्लेम होईल. म्हणून करतो